आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे गेल्या 3 वर्षांपासून कुठल्याच विभागाचा एकही शासकीय कर्मचारी सेवेत रुजू झालेला नाही। पिंपळा गावच्या हद्दीमध्ये सुंबेवाडी, धनगरवाडी आणि काकडेवाडी हे गाव येत आहेत। या गावाची लोकसंख्या सरासरी 8 ते 8.5 हजार आहे। परंतु या गावामधील गेल्या 3 वर्षांपासून एकही शासकीय अधिकारी कामावर येत नसल्याने हा उपोषणाचा पवित्रा घेतला असल्याचं मत समाजसेवक दादा विधाते यांनी तेजवार्ताशी बोलताना सांगितलंय। यामध्ये कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी या व अशा प्रकारे एकही विभागाचा अधिकारी कामावर येत नसल्याने गावाला अनंत अडचणीला सामोरं जावं लागत आहे। यामध्ये जनतेचा आरोग्याचा प्रश्न असो, शालेय विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न असेल, वयोवृद्ध व्यक्ती, महिलांनाही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। हे मगरूर अधिकारी जोपर्यंत कामावर रुजू होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही। मी कायदेशीररित्या बीडचे जिल्हाधिकारी तसेच आष्टीचे तहसील कार्यालय, अंभोरा पोलीस स्टेशन, कृषी कार्यालय अशा विविध कार्यालयाला रीतसर निवेदन दिलेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, अशी माहितीही समाजसेवक दादा विधाते यांनी दिली आहे। यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अजमुद्दीन शेख, युवा मल्हार सेनेचे प्रदेशाध्यक्ष युवराज खटके, चंद्रकांत शेंडगे, संजय धायगुडे, बाबासाहेब भिटे, माणिक अरुण, बापूराव कावळे, बाबासाहेब दिंडे, भवर सर, प्रकाश शिंदे, महादेव मेथे, लखन शिंदूरकर, माजी सरपंच आकाश लोखंडे आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधवसह कॅमेरामन अनिल मोरे, पिंपळा, आष्टी। प्राध्यापक विधाते दादा जी समाजाने समाजसेवक पदवी दिली याच्या अनुषंगाने आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आमच्या पिंपळा गावाला 2 ते 2.5 वर्षापासून तलाठी कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचा तलाठी उपस्थित नाही, तसंच कृषी अधिकारी देखील नाही। आरोग्य विभाग आमच्या पिंपळ्याला एक उपकेंद्र आहे, 1.5 लाखापर्यंत त्यांचं बजेट आहे, परंतु एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही। पशुसंवर्धन आमची इथं मोठं उपकेंद्र आहे, तेही कुणी उपस्थित नसतात। हे अनेक वर्षापासून चालत आलेलं आहे। आम्ही अनेक वेळा निवेदन दिले, अनेक वेळा याचा पाठपुरावा केला, पण प्रशासनाने आम्हाला कुठेही जुमानलं नाही। म्हणून आम्ही हा समस्त ग्रामस्थ पिंपळा तरुण वर्गाने हा निर्णय घेतला आणि आम्ही बीड येथील कलेक्टर साहेब यांनाही निवेदन दिलं, आष्टी येथील तहसीलदार साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे, जळगाव येथील कृषी अधिकारी यांनाही निवेदन दिलेलं आहे, अंभोरा पोलीस स्टेशन यांनाही निवेदन दिलेलं आहे। आणि आता हे उपोषण जे सुरू केलेलं आहे ग्रामस्थांनी, हे उपोषण आता हे ठिकाणी कर्मचारी येऊन हजर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात करायची आहे। त्यांचं काम सुरू झाल्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत उपोषण कधी सोडायचं आणि कधी नाही सोडायचं। पण माझा निर्णय असा आहे की मी ठाम आहे, कलेक्टर साहेब किंवा या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब येईपर्यंत मी हे उपोषण सोडणारच नाही। कारण मी आता वैतागून या ठिकाणी बसलेलो आहे, माझं गाव वैतागलेलं आहे। 2.5 वर्षाचा प्रश्न हा मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी बसलोत। कामधंद्याचे दिवस असताना देखील या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। माझे सहकारी या ठिकाणी सर्व बसलेले आहेत। सर्वांचा विचार घेऊनच आम्ही हे उपोषणाचा निर्णय घेऊ। कर्मचारी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे हजरच नसतात, अजूनही कुणी नाही। अशा प्रकारचं हे उपोषण चालू आहे। आम्ही कुठेही तडजोड करणार नाही, मी सर्व तालुक्यातील प्रतिनिधींनाही सांगतो। कारण आम्ही खूप हाल भोगलेले आहे, हे सज्जा गाव आहे पिंपळा, त्याच्यामुळे सर्वांना आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। धन्यवाद। शेख अजमुद्दीन, शेतकरी संघटना बीड जिल्हा अध्यक्ष। आज इतकी दुर्दैवाची वेळ आलेली आहे आमच्यावर, सांगायला अत्यंत वाईट वाटतंय की आम्हाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष आम्ही साजरी केली, परंतु पिंपळा गावात दुर्भाग्य असं आहे की आम्ही ठेवलेला पगारी नोकर एकही गावात हजर नाही आणि तो आमचा पगारी नोकर आमच्या सेवेसाठी कामाला हजर राहावा याकरता आम्हाला आज उपोषणाला बसण्याची वेळ आली। शासनाला निवेदनं दिले, मुख्यमंत्र्याला दिले, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याशी मी बऱ्याचशा वेळा बोललो, SDM स्वतः येऊन भेट देऊन गेले, परंतु कार्यवाही झाली नाही। आज रोजी उपोषण ठेवून देखील सुद्धा पिंपळा गावात एकही शासकीय कार्यालय उघडं नाही आणि कर्मचारी हजर नाही। याच्यापेक्षा अजून कोणतं तालिबान सरकार आमच्याकडे आहे याचा विचार करावा लागेल आम्हाला। आणि ह्या दृष्टीने आम्ही सगळे गावकरी मिळून याच्यावर लवकर निर्णय न झाल्यास आम्हाला काय करायचं, हातात दांडकं घ्यायचं आहे काय घ्यायचं हे आम्ही ठरवू आणि याच्यावर योग्य ते कारवाई करू। आता आम्ही लोकशाही मार्गाने हा प्रश्न दादा विधातेंनी मांडला आहे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत।
याच्यात जर कोणी काही राजकीय कालवा केली त्याचंही उत्तर दिलं जाईल. आणि हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही ह्या ग्रामपंचायत कार्यालयासमोरून हटणार नाही. आम्ही काय तालिबान किंवा पाकिस्तानमध्ये राहत नाही नोकरशाहीची गुंडशाही खपून घ्यायला, हे लक्षात घ्या. आणि तात्काळ तहसीलदार कलेक्टरने याची दखल घ्यावी आणि सगळे शासकीय कर्मचारी उद्यापासून हजर राहावेत. न राहिल्यास आम्ही हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं करू आणि आमच्या पद्धतीने मग संघटनेचा दणका आम्ही नक्की दाखवू. धन्यवाद. मी राजेंद्र संभाजी शिंदे, पिंपळा ग्रामस्थ व वैयक्तिक मी व माझे कुटुंब सगळे आमचे मित्र दादा विधाते यांना पाठिंबा म्हणून मी सर्वप्रथम जाहीर करतो. मला तेज वार्ता या माध्यमातून सांगायचं आहे की आज पिंपळा गावची अवस्था अशी आहे, कोविड पूर्णपणे महाराष्ट्रातून संपलेला आहे, पण कोविड रूपी जे शासकीय कर्मचारी आहेत हे आज पण पिंपळ्यात जो विषाणू होता त्या प्रकारे माणसाला मेठीस धरून हे जे ढोस आहेत हे ढोस ते आम्हाला पाजतात व त्या ढोसामध्ये आमचे सर्वसामान्य जनता, सर्व विद्यार्थी असतील, यांना जे काही डॉक्युमेंट लागतात याचा अंत कुठंतरी शासनामार्फत निश्चित होतो हे दिसून येत आहे. आज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर असतील, युवा मल्हार सेनेचे अध्यक्ष युवराज खटके असतील, आमचे मित्र दादा विधाते असतील, मनसे अध्यक्ष दिंडेसाहेब असतील, माजी सरपंच अक्षय लोखंडे असतील, आमचे आदर्श शिक्षक भोर गुरुजी असतील, मुळे मामा असतील, असे सर्व आमच्या ग्रामस्थांची तळमळ आहे. कुठंही राजकारणाकडे अंग न पाहता आमच्या गावामध्ये इतकी बिकट अवस्था आहे. विष्टी महामंडळाची व्यवस्था आजच्या 5-6 दिवस झाले, जवळजवळ 8 दिवस झाले असतील डॉक्टर, 8 दिवस झाले कुठल्याही प्रकारची बस येत नाही. आमच्या मुली लोणी ते पिंपळा पायी येतात. अनुचित प्रकार जर घडला तर याला सर्वस्व शासन जबाबदार राहील, हे अगदी तळतळीने सांगतोय. कारण की ती मुलगी कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी ताई आहे. या अनुषंगाने सर्व शासनाला विनंती जोडून हात जोडून विनंती आहे की आमरण उपोषण आमचं चालू आम्ही ठेवणार आहे. सर्व ग्रामस्थ दादा विधातेच्या पाठीशी आहे ठामपणे, परंतु शासन कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही. कारण की एक असं सांगावंसं वाटतं की आमच्या शासनाची आणि इथल्या कर्मचाऱ्याची अशी परिस्थिती आहे की नांदणारी बाई तरी व्यवस्थित नांदते, ही 8 दिवस झाले की नांदतच नाही हो. ही फिरून खायची जी इरवट करायची जी सवय लागली, ही सवय फक्त पिंपळा ग्रामस्थांनी त्यांना सांगितलं ना, या कर्मचारी सांगतात आम्हाला नाही 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 पिंपळा गाव खावा. और पिंपळा गाव जर खराब असेल तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा ना. तुम्हाला पण कायदा आहे, आम्हाला पण कायदा आहे ना. तुम्ही लाचलुचपत कायद्यामध्ये जवळजवळ 2 ते 3 तलाठी आमच्या गावातून गेले. तुम्ही पैसे मागतात कशाला? तुम्हाला शासन पैसे देत आहे ना. मग आमच्या जे खिशातले जे आहेत नियमावलीमध्ये तुमचे 10 रुपये असतील ते नियमात जे असतील ते घ्या ना. तुम्हाला 100-100, 200-200, 400-400, 2-2, 4-4, 5-5 हजार रुपये तुम्ही मागतात. गोरगरिबाचा एक तर हा दुष्काळग्रस्त विभाग आहे. आतापर्यंत दुष्काळाचं सावट घेऊन शेतकरी कुठंतरी आत्महत्या करतोय आणि तुम्ही एवढे करून जर शेतकऱ्याला व ग्रामस्थांना जर मिठीस धरीत असेल तर हे कुठंतरी लज्जास्पद गोष्ट सर्व पिंपळा ग्रामस्थांना दिसून येते. यापुढेही आमचं असंच उपोषण सुरू राहील जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत. व उपोषण बसलेली मंडळी, जिल्हाधिकारी साहेबांना माझा साष्टांग नमस्कार. माजी सैनिक तत्तुरक माजी मेहत्रे, आमची जर फौज जर बॉर्डरवर बसून राहिली तर इंडिया चालन का साहेब? म्हणून हे कर्मचारी आमच्या पिंपळ्यामध्ये आज बरेचसे 3 वर्षापासून असे गैरहजर राहतात. काही शेतकऱ्यांचे बरेचसे कामं असे गुंतून राहिलेले असतात. कोणाला अर्जंट 7-12 लागतो, कोणाला अजून काही कर्ज काढण्याकरता 7-12 लागतो बँकेत द्यायला, किंवा अजून दवाखान्यात काही परिस्थिती करता 7-12 किंवा खाते उतारे असे मागतात, किंवा तुमचं इन्कम किती आहे का याच्याकरता बी काही 8-12चा उतारा मागतात. पण आम्ही हे उतारा कशाने तयार करायचा साहेब? म्हणून जिल्हाधिकाऱ्याला आमची विनंती आहे आणि तालुका अधिकाऱ्याला बी आमची विनंती आहे आणि राजकारणी नेते कोण असतील मोर्चे उंच नेते त्यांना पण माजी सैनिकाची विनंती आहे
कारण जर आमची फौज जर बसून राहिली बॉर्डरवर तर इंडिया चालन का साहेब. म्हणून ह्या हेतूने माझी कळकळीची विनंती आहे, ह्या उपोषणाला वेळ देऊ नका. 5-6 महिने किंवा 5-6 दिवस बसायची. म्हणून हा निर्णय तात्काळ घेऊन तुम्ही कर्मचारी जिथं जिथं नसते तिथं जिथं आमच्या गावाला हजर करा. एवढं बोलून मी साहेबांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. सोनाजी रामभाऊ भोर हे ग्रामस्थच या ठिकाणी दादा विधाते उपोषणाला बसलेले आहेत. त्याला संपूर्ण पाठिंबा देतो. कर्मचारी उपस्थित राहत नाही, पैसे खातात. प्रत्येक काही त्यांना भीती कुठून लावले नोकऱ्या ते की बा इथं 1000 5,000 रुपये नोंदीचे तलाठी मागवतोय. काही लाज आहे काय? कोणतं गाव आहे काय तालुका इकडं? शाळेची तीच परिस्थिती. आमची रजा आहे, मास्तर लोक हजर राहत नाही, एक डिपार्टमेंट बरोबर काम करत नाही. त्यांच्यावर नेमलेले अधिकारी काय करतात? कधी भेटी द्यायचे? शाळेला भेटी शिक्षणाधिकारी आहेत, विकास अधिकारी आहेत. इथं आम्ही त्यांच्या संग येऊ? हायस्कूल कसं सगळं पाहिले काय चाललंय शिक्षण? सगळं गाव मागं पडलं, तालुक्यात मागं पडलं. कुठला विकास नाही, काही नाही, कोणी कोणाला भेट नाही. हो, येते पेताड अधिकारी येते, असू द्या पेताड वागू आम्ही, पण ती दररोज ऑफिसमध्ये पाहिजे ना. ऑफिसमध्ये नसतात म्हणजे यांना रजिस्टर्ड नाही का, यांना हजेरी नाही का, यांचा पगार कसा निघतो? आमच्या गावाला काम करीत नाहीत येऊन, तरी पगार शासन देते यांना. काय भानगडे? काहीच कळेना. याचा लवकर सर्व उच्च अधिकाऱ्यांनी विचार करावा. नसता या ठिकाणी उपोषण सगळं गाव आष्टीला येईन, बीडपर्यंत येईल, महाराष्ट्रात जाईन, सगळ्याला मोदी साहेबांना सांगितलं जाईल. कशा करते कोणाला माहितीच दिसत नाही. वरचे प्रत्येकाला मुख्याध्यापकाला वर्ष अधिकारी काम करतो का नाही शाळेचं, तलाट्याला तहसीलदार आहे, ग्रामसेवकला BDO साहेब आहेत. हे साहेब लोक काय यांच्या हाजऱ्या कुठं लागतात? पगार बिल कोण काढतं? पगारावर सह्या, यांच्या सह्या आम्हाला पाहिली. काम सगळ्यांना अधिकारी कामावर रुजू होत नाहीत, दररोज इथं राहणार नाहीत, तोपर्यंत पैसे सुटणार नाही, किती दिवस लागू. जे शासकीय कर्मचारी जे आपल्याच महसूलवरती जगणारे आणि नेहमीच पिंपळा गावाला वेठीस धरणारे तलाठी असतील, कृषी अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील किंवा आरोग्य खात्यातील डॉक्टर नर्स असतील, हे आत्ताही कोणत्या पत्रकाराने सोशल मीडियावाल्याने येऊन त्यांचे दवाखाने कुठे येतं, त्यांचं ऑफिस कुठे आहे, त्यांचं दप्तर कुठे आहे हे त्यांनी पाहिलं तरी. कारण वेळोवेळी कलेक्टरला असन किंवा तहसीलदारला असन, कृषी अधिकाऱ्यांना असन, यांना निवेदनं देऊन हे अधिकारी हरामखोर अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत. जर यांनी उपस्थित नाही राहिले तर हे आंदोलन चालू राहणारच आहे. कारण जोपर्यंत उपस्थित राहत नाही तोपर्यंत हे आंदोलन नक्कीच जसंच तसं चालू राहणार आहे. आणि अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस त्यांना दिलेला वेळ असन, त्यांना जो टाईम दिलेला असन, त्या टाईमेत ते जर हजर नाही राहिले तर हे आंदोलन तीव्र पद्धतीत चालू राहणार आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरील आपले लोकप्रिय चॅनल तेज वार्ता आपल्या सेवेत घेऊन येत आहे तेज वार्ता दीपोत्सव 2023. वाचकांच्या मनावर 20 वर्षांपासून अधिराज्य गाजवणारा, 20 वर्षाची अखंडित दीपोत्सव परंपरा जपणारा तेज वार्ता दिवाळी अंक. बहारदार वाचनीय लोकप्रिय दिवाळी अंक म्हणजेच तेज वार्ता दीपोत्सव. चला तर मग आजच तेज वार्ताच्या दीपोत्सव अंकात आपली जाहिरात बुक करा. तेज वार्ता दीपोत्सव मध्ये जाहिरात म्हणजे 100% समाधान. यंदाचे अतिथी संपादक ज्येष्ठ पत्रकार अनिल भाऊ लगड तसेच संपादक सय्यद बबलूभाई यांच्या संकल्पनेतून तयार होत असलेला दर्जेदार वाचनीय दीपोत्सव 2023 लवकरच आपल्या भेटीला. जाहिरातींसाठी आजच आमच्या अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधा. तेज वार्ता दीपोत्सव 2023.
कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे यांनी तयार केलेले निवडक आणि एकाच वर्तुळाच्या कांद्यापासून तयार केलेले कांदा बियाणे गेले 22 वर्ष कांदा उत्पादक देश परदेशात फिरून अभ्यासात्मक परीक्षणाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत तयार केलेले सोना 40 कांदा बियाणे दर्जेदार आणि विक्रमी उत्पन्न असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने पुरस्कृत केलेले सोना 40 कांदा बियाणे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारे, शेतकऱ्यांना समृद्ध करणारे खात्रीशीर कांदा बियाणे संस्कृती सीड्सचे सोना 40 कांदा बियाणे. आता बहरेल कांद्याची सुवर्ण शेती.